वा, हे वेंकी दादा, वा. ही ना आता मला जयंत सरांच्या मित्राबद्दल विचारत होती, पण मला जयंत सरांचा एकही मित्र माहित नाहीये. तुला कोणी माहितीये का? वा. आ, आ, मला सांग, काय नाव आहे त्यांचं? आ, एस. आ, सचिन. आ. ग्रेट. जान्हवी, मी तुला बोलले होते ना, नक्की कोणीतरी जयंत सरांचा मित्र असणार. आता तुला कळलंच आहे तर त्यालाही लग्नाला बोलव, म्हणजे जयंत सरांना पण आनंद होईल. हो वेंकी दादा, तू आत्ताच्या आत्ता त्या मित्राला फोन कर, मी बोलते त्याच्याशी. आ, आ. फोन आणतोयस, लगेच ये. सगळ्यात आधी ही गोष्ट मी जाऊन जयंत सरांना सांगते, त्यांना खूप आनंद होईल. नाही नाही, नको नको. जयंत सरांना कळालं तर गडबड होईल खूप. गडबड? कसली गडबड? नाही म्हणजे आपण त्यांना सरप्राईज देणार आहोत ना, आणि तू आत्ताच सगळं सांगितलंस तर ते सरप्राईज कसं राहील. आपल्या लग्नात आपला मित्र येतोय हे बघितल्यावर जयंत सरांना किती आनंद होईल. हो ग, बेस्ट आयडिया आहे ही तर. खरंच आता आपण या गोष्टीचा जयंत सरांना नक्की सरप्राईज देऊया, म्हणजे जयंत सर खूप खुश होतील. आनंदी, काय झालं? वाईट वाटतंय? आनंदी, आता काय होतं हे जर सांगितलं नाही तर मला कसं कळेल की काय होतंय तुला? आनंदी, मी का बोलू तुझ्याशी? मी कोणाशीच बोलणार नाहीये. ठीक आहे, आता कोणाला तरी माझ्याशी नाही बोलायचं. आता मी हे स्पेशल गिफ्ट आणलं होतं तर ते कोणासाठी देऊ बरं? खाणार आहेस? ये मी तुला भरवते. आनंदी, खरं सांगू का? सिद्धू बाबा तुला इतका ओरडला, तुझ्यावर हात उगारला, मला अजिबात नाही आवडलं. जेव्हापासून ना सिद्धू बाबा आणि भावनाईला बाळ होणार आहे ना, तुझ्याकडे लक्षच देत नाहीयेत ते, हो की नाही? तू बरोबरच वागलीस. तू चिडली ना ते एकदम योग्य गेलं. आता बघ, थोड्या वेळात ना भावनाई तुला समजवायला येईल, सॉरी बोलायला येईल, पण तू अजिबात ऐकायचं नाही. हं, एकदा का तू तिला माफ केलं ना, लगेच सगळं विसरून जाईल, पुन्हा त्या बेबीची काळजी करत बसेल. तेव्हा तू काय करायचं? सरळ भावनाईला सांगायचं, भावनाई, हे बेबी मला नको आहे. बेबी तर येणारच आहे ना. हो, पण जर आनंदीला पाहिजे असेल तर. हे बघ, आपली खूप मोठी फॅमिली आहे ना, त्याच्यामध्ये तुमची छोटीशी फॅमिली, बरोबर की नाही? मग जे काही डिसिजन होतात ते तुम्हा तिघांनी मिळून घ्यायला पाहिजे. आणि अशा वेळी जर आनंदीला बेबी नको असेल तर भावना आईने तिचं ऐकायलाच पाहिजे. लक्ष्मी, एक मिनिट, मला माहिती आहे तुम्ही काय बोलायला आहात. हो, मी सिद्धूवर चिडले आणि माझा राग इतक्यात कमी नाही होणार. लक्ष्मी, सिद्धूवर तू चिडलीस ते योग्यच आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की जरा जास्त चिडलीस तू सिद्धूवर, एवढं चिडायची गरज नाहीये. अगं, मान्य आहे मला की आपले दोन्ही जावई आपल्याला मुलांसारखेच आहेत, आपण त्यांना मुलंच मानतो, पण शेवटी हे तर विसरून चालणार नाही ना की जावई हा जावई असतो, तसा सिद्धू आपला जावई आहे ग. अहो, प्रश्न जावई असण्याचं नाहीये, चूक ते चूक ना. अगं, पण सिद्धू आणि भावना सध्या किती टेन्शन मध्ये, तुला माहित नाहीये का लक्ष्मी? अहो, पण त्यात आनंदीची काय चूक आहे? आपले आई वडील टेन्शन मध्ये आहे हे ते लहानग्या जीवाला कसं कळणार? आणि आपण टेन्शन मध्ये आहोत म्हणून आपण सगळा राग आपल्या मुलांवर काढणार नाही. हो, आपल्या वेळेची गोष्ट वेगळी होती.
आपले आई वडील आपल्याला बोलले, आपल्याला मारलं तरी आपण दुसऱ्या दिवशी विसरून जायचो. आत्ताची पिढी तशी नाहीये. ती मनाला लावून घेते, त्याचा ताण घेते. त्यात आपली आनंदी. थांबलीस का लक्ष्मी? आनंदी त्या दोघांच्या पोटची मुलगी नाहीये, हेच म्हणायचं ना तू? हो. आणि आपण आई बाबांना नकोशे झालोत असं आनंदीला वाटायला नको. मला माहिती आहे सिद्धू आणि आपली भावना आत्ता खूप गोष्टींना सामोरं जात आहे, पण त्यात आनंदी भरडली जाऊ नये इतकंच वाटतंय. अहो, आई वडिलांविषयी तिच्या मनात कुठली अडी निर्माण होऊ नये एवढंच वाटतंय मला. लक्ष्मी, का आपण कशाला आहोत मग? आजी आजोबा म्हणून आपण ही काळजी घेऊ की आनंदीच्या मनात तिच्या आई वडिलांबद्दल अशी अडी निर्माणच होणार नाही. आणि असं काही झालं तर तिला समजवू ना आपण. तू असा विचार नको करू सगळं. आणि सिद्धू आणि भावनाचं म्हणशील तर ते ज्या परिस्थितीतनं जात आहेत, जी काही टेन्शन्स आहेत सध्या त्यांच्या आयुष्यात, मला खात्री आहे ते दोघंही खमके आहेत. सगळ्या संकटांना पुरून उरतील ते. तू नको काळजी करूस. देव करो आणि तुम्ही म्हणताय तसंच होऊ दे. एक प्रश्न विचारायचा होता. तुमच्या घरात तर सगळ्यांची लग्न झाली आहेत, मग आता कोणाचं लग्न आहे? नवरी मुलगी आली, नवरी मुलगी आली. जानवी, यू हॅव नो राईट की तू रोज इतकं सुंदर दिसावंस आणि मला असा त्रास द्यावास. आय नो दॅट्स माय. आता तुला मला काहीतरी सांगायचंय है ना? हो. ॲक्च्युली सर, मी तुमच्यासाठी आज एक खास सरप्राईज प्लॅन केलं. अच्छा, काय आहे ते सरप्राईज? सर, जर का सरप्राईज काय आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं तर मग ते सरप्राईज कसं राहील? ओके, बट स्टील सांग ना मला. सांग ना प्लीज, काहीतरी सांग. हां, एवढं मात्र सांगेन, ते सरप्राईज एक व्यक्ती आहे. व्यक्ती कोण येणार आहे? सर अहो, जानू, ए बाळा चल आता, खोळंबलेत ते. पाटावर बस बघू. आधी उजवा पाय. हो आई.